नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य, लेखक डॉक्टर अनिल गोडबोले, या पाठाच्या उर्वरित भागाकडे आज आपण वळणार आहोत. तत्पूर्वी झालेल्या पाठावर पुन्हा एकदा नजर टाकूया. पाठाचा पूर्वार्ध पुन्हा एकदा समजून घेऊया. या आधीच्या भागात आपण पाहिले की सुट्टीच्या निमित्ताने आपल्या मित्रांबरोबर डोंगराळ खेडेगावात आलेल्या एडिसनला सूर्यग्रहणामुळे भर दिवसा पसरलेला अंधार दिसला. त्यावेळी सूर्यग्रहणाचा अभ्यास करणारे काही शास्त्रज्ञ व ज्योतिषीही तेथे उपस्थित होते. या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना त्यावेळी एडिसनच्या डोक्यात आली. अशी वस्तू जी किमतीने कमी व सर्वसामान्य माणसाला रोजच्या जीवनात उपयोगी पडेल, अशी वस्तू आपण शोधायची, हा विचार त्यांच्या डोक्यात आला. कारण एखादी कल्पना किंवा एखादा विचार मनात आला की तिचा सतत पाठपुरावा करणं हेच तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. आणि त्यामुळे त्यांनी देखील विचारचक्र सुरू केले. तसे पाहिले तर कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे, रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे अनेक प्रयोग याआधी झाले होते. रसायनशास्त्रज्ञ सर हेन्फ्रे डेव्हिड यांनी देखील खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा याआधी तयार केला होता. वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजेच कोळशाचे छोटे तुकडे जोडलेले होते आणि ही दोन्ही टोके एकत्र आली की मात्र झगझगीत प्रकाश हा निर्माण व्हायचा. परंतु हा प्रकाश निर्माण करणे खरोखरच खर्चिक होते, आवाक्याच्या बाहेर होते. त्यातून निर्माण होणारा हा विषारी वायू तो देखील धोकादायक होता. आता प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तसेच सौम्य हवे, प्रखरही नको आणि विषारी वायूचा धोकाही नको. हे सर्व मुद्दे लक्षात घेता एडिसनचे विचारचक्र मात्र सुरू झाले. विद्यार्थ्यांनो, पाठाच्या पूर्वार्धात आपण इथपर्यंत अभ्यास केला होता. आज मात्र आपण उर्वरित भागाकडे वळूया. एडिसन म्हणतात बघा, कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. उन्हाळ्याचे दिवस, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू मग कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. आता बघा, न कळतच एडिसनने आपलं विचारचक्र तर चालू ठेवलं. कारण साधी गोष्ट आहे, कोणताही प्रयोग, कोणताही नवा शोध हा एकाएकी लागत नाही की आज डोक्यात विचार आला आणि उद्या प्रयोग नाही, शक्यच नाही. त्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते, निरीक्षण क्षमता लागते, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघावे लागतात, त्यात अनुमान काढावं लागतं.
म्हणजे हे चक्र हे सतत चालूच असतं. एडिसनने मात्र आव्हान स्वीकारलं होतं. या अंधारावर मात करणारा प्रकाश त्यांना निर्माण करायचा होता. त्यावेळी एडिसनने प्लॅटिनमचा इकडे उपयोग केला. बघा, प्लॅटिनम हा असा धातू आहे अत्यंत मौल्यवान. आज आपण बघतो प्लॅटिनमच्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे दागिने मोठ्या किमतीने विकायला असतात. परंतु त्यावेळी त्या काळात एडिसनने मात्र त्या प्लॅटिनमचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला. पण प्लॅटिनम महाग. प्रयोग यशस्वी झाला खरा, परंतु तो महागडा होता. त्यामुळे दैनंदिन जीवनात व्यवहाराच्या दृष्टीने सर्वसामान्य लोकांना परवडेल असा तो नव्हता. त्यामुळे हा महागडा प्रयोग व्यवहार्य नसल्यामुळे तो मात्र फोल ठरला. आता करायचे काय? एडिसनने हार मानली नाही. विचारचक्र चालूच राहिलं. उन्हाळ्याचे दिवस होते. हातातल्या पंख्याने ते वारा घेत असताना अचानक त्यांचं लक्ष पंख्याच्या काडीकडे गेलं. विचार आला, हा जो पंखा आहे तो बांबूपासून तयार होतो. मग या बांबूपासून आपल्याला कार्बन करता येईल का? बघा, विचार आला, लगेच प्रयोगाला सुरुवात. हा बांबू आता कोणत्या जातीचा असेल? पुन्हा नवीन प्रश्न निर्माण झाला आणि प्रश्नांची उत्तरं मात्र ते शोधत होते. ते मात्र थांबत नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की उष्णकटिबंधात, विशेषतः आफ्रिका, आशिया या खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. तेथे बांबूंची अनेक वने आहेत. मग त्यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल का? आता नुसतं विचार करून उपयोग नव्हता. शोध घेणं आवश्यक होतं, गरजेचं होतं. त्यासाठी मुळात विविध जातीचे बांबू गोळा करणं आवश्यक होतं. सुदैवाने त्यावेळी एडिसनचे सहकारी त्यांच्या मदतीस होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला आणि बांबूच्या विविध जाती त्यांनी गोळा केलेल्या आहेत. इथे बघा, चित्रात तुम्हाला पहिल्या चित्रात प्लॅटिनम दिसते, ज्याचा वापर एडिसनने केला होता. यशस्वीही ठरला होता, परंतु खर्चिक होता. दुसऱ्या चित्रात बांबूपासून तयार केलेला पंखा दिसतोय की या पंख्याची ती काडी बघूनच त्यांना बांबूपासून कार्बन तयार करता येईल का हा प्रश्न त्यांच्या डोक्यात निर्माण झाला आणि विचारचक्र सुरू झालं. प्रयोगाला सुरुवात झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास करून बांबूच्या विविध जाती त्यांनी गोळा केल्या. ते म्हणतात की त्यावेळी प्रवास करत असताना हिंस्त्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत त्यांच्या सहकाऱ्यांना सामना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. पण अजूनही त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्यांच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा एखाद्या नृत्याच्या नाही तर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. एडिसनचे सहकारी ज्यावेळी आफ्रिका खंडातील या बांबूंच्या वनांमधून बांबूच्या असंख्य जाती गोळा करत होते, त्यावेळी अनेक हिंस्र पशूंशी त्यांना सामना करावा लागला.
मलेरियासारख्या रोगाशी सामना करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही. या बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने देखील पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि त्यानंतर जवळजवळ 6,000 प्रकारच्या बांबूच्या जाती त्यांनी गोळा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलॅमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. फिलॅमेंट हा इंग्रजी शब्द आहे. त्याला आपण मराठीत काय म्हणतो की विद्युत जो दिवा असतो त्या दिव्यामध्ये ती बारीक अशी जी तार असते की तार म्हणजे फिलॅमेंट की जी तापली तप्त झाली की मात्र काय होतं, मोठ्या प्रमाणात प्रकाश निर्माण होतो, जी त्यांनी बांबूपासून तयार केली होती. आणि त्यांचा हा प्रयोग अधिक काळ प्रकाश देणाराही ठरला. पण तरीही एडिसनचे पूर्ण समाधान झाले नव्हते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ते मात्र करतच होते, कधी हा कधी तो. पण प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण, झोप हे सारे मात्र प्रयोगशाळेतील टेबलावरच होत होते. भूक लागली की उभ्या उभ्याच 2 घास खायचे. थकल्यासारखं वाटलं तर बसल्या बसल्या छोटीशी डुलकी घ्यायची. पण हे करत असताना कामातूनही थोडीशी सवड मिळाली, फुरसत मिळाली की ते मात्र आपल्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला घेऊन जायचे. इतकंच नाही, कामातून थोडासा विरंगुळा हा प्रत्येकाला हवे असतो. आणि त्यामुळे कधीतरी नृत्याच्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या गाण्याच्या मैफिलीत गाण्याच्या कार्यक्रमाला ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर जायचे. मन ताजेतवाने झाले की मात्र पुन्हा एकदा आपल्या कामाला, आपल्या प्रयोगांना ते सुरुवात करायचे. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. अशा त्यांच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्यांना म्हणायचे, हा सगळा खटाटो फुकटच गेला म्हणायचा, कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत. परंतु या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले, मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि त्याचबरोबर वेळ वाचला, हा फायदाच नाही का? खरंच सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पना एडिसनला योग्य वाटत होती. त्यांनी अनेक प्रकारे प्रयोग करून पाहिले होते, परंतु प्रत्येक प्रयोग, प्रत्येक कल्पना ही त्यांना योग्य वाटायची. पण कालांतराने प्रयोग करून पाहिल्यावर त्याच्यामधील काही चुका, त्यातील फोलपणा तो मात्र त्यांना निदर्शनास यायचा. पण केलेला तो प्रत्येक प्रयोग, त्यातून काय निष्पन्न झालं, त्यातून काय मिळालं, त्यात काय आढळलं, या सर्व गोष्टींची नोंद पद्धतशीरपणे ते वह्यांमध्ये लिहून ठेवायचे. त्यांनी इतके प्रयोग केले होते, पण प्रत्येक प्रयोगाच्या नंतर त्यांना काय साध्य झालं, त्यातील कोणत्या चुका होत्या, त्या सर्व नोंदी त्यांनी वह्यांमध्ये लिहून ठेवल्या होत्या. आणि अशा जवळजवळ प्रयोगाच्या त्यांच्या 200 वह्या आणि त्याची 40,000 पाने जवळजवळ भरली होती. म्हणतात ना, एखादा माणूस जर खूप चांगलं काम करत असेल तर त्याच्या चुका काढणारे अनेक लोक असतात. तसंच एडिसनच्या प्रयोगावरही टीका करणारे अनेक जण होते. ते त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढे प्रयोग केले, एवढा खटाटोप केला, पण सगळा फुकटच गेला. परंतु अशा या टीकाकारांनाही एडिसनने ताबडतोब उत्तर दिले. हां, त्यांच्या नोंदी त्यांनी करून ठेवल्या होत्या.
बरेच प्रयोग फसवे ठरले होते. परंतु ते म्हणतात की मी जेवढे प्रयोग केले हे सर्व प्रयोग जरी फसले तरी फुकट गेले असं नाही म्हणू शकत. कारण किमान माझ्यानंतर जर कोणी दिव्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करतील त्या शास्त्रज्ञांना निदान माझ्या वयात ते चालतील, त्यात मी केलेले प्रयोग ते बघतील आणि न कळतच त्यांचा वेळ आणि त्यांचं श्रम हे वाया घालवणार नाही, तर नवीन काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करतील. बरोबर. आणि त्यामुळे ते म्हणतात की माझे जरी हे प्रयोग फसवे ठरले तरी ते फुकट गेले असं नाही म्हणता येणार. मी केलेले प्रयोग नवीन येणाऱ्या शास्त्रज्ञांना पुन्हा करण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल, त्यांचं कष्ट वाचेल, जे एक प्रकारे त्यांचा फायदाच नाही का. खरंच एडिसनने मात्र या टीकाकारांना ताबडतोब उत्तर दिले आणि अखेर आपले कार्य मात्र पुढे त्यांनी चालूच ठेवले. समोरील चित्रात तुम्हाला एडिसन आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करताना दिसतात. प्रत्येक प्रयोगाची नोंद ते वहीमध्ये करून ठेवायचे. अशा अनेक प्रयोगाच्या नोंदी त्यांनी आपल्या वह्यांमध्ये करून ठेवल्या होत्या आणि म्हणूनच जवळजवळ 200 वह्यांची 40,000 पाने त्यांची भरली होती. आणि त्यामुळेच ते टीकाकारांना स्पष्टपणे म्हणू शकले की नवीन येणाऱ्या संशोधकांना त्यांचा वेळ तिथे वाया जाणार नाही, त्याचबरोबर त्यांचं श्रम वाया जाणार नाही. मी केलेले प्रयोग त्यांना पुन्हा करायची गरज पडणार नाही. विद्यार्थ्यांनो, आज आपण हा पाठ इथपर्यंतच शिकणार आहोत. याचा पुढील भाग आपण पुढील भागात बघूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा या पाठावर आधारित असलेल्या मूल्यांवर नजर टाकूया.